जालंधर शिवाने समुद्रात टाकलेल्या तेजातून जन्माला आलेला एक पराक्रमी असुर. त्याच्या अहंकाराने आणि शक्तीने त्रस्त झालेल्या देवांनाही सळो की पळो करून सोडले होते. त्याची कथा अशी आहे. जालंधरच्या जन्माची कथा अशी आहे की एकदा शिवाने आपला तिसरा डोळा उघडला. त्या डोळ्यातून निघालेल्या अग्नीमुळे समुद्राला त्रास होऊ लागला. त्यावेळी शिवाने तो अग्नी समुद्रात विसर्जित केले. त्या अग्नीमुळे समुद्रात एका बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव जालंधर. जालंधर लहानपणापासूनच अतिशय पराक्रमी होता आणि त्याची शक्तीही अफाट होती. जालंधरच्या शौर्याचा आणि शक्तीचा फायदा घेण्यासाठी शुक्राचार्यांनी त्याला युद्धकला आणि वेदांचे ज्ञान दिले. शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली जालंधरने सर्व देवांना हरवून स्वतःचे साम्राज्य स्थापन केले. त्याने इंद्र, वरुण आणि यम यांसारख्या देवांनाही हरवले. त्यामुळे स्वर्गात जालंधरचे वर्चस्व वाढले. जालंधरची पत्नी वृंदा एक अतिशय पतिव्रता स्त्री होती. तिच्या पतिव्रतेच्या बळावर जालंधरला कोणालाही हरवणे शक्य नव्हते. यामुळे जालंधर अधिकच अहंकारी झाला आणि त्याने सर्व देवांना त्रास देणे सुरू केले. एकदा तो कैलास पर्वतावर शिवाला युद्ध करण्यासाठी आव्हान देण्यास गेला. त्यावेळी शिवाने त्याला म्हटले, तू माझ्याशी युद्ध करण्यास लायक नाहीस. तरीही जालंधरने शिवाला आव्हान देणे सुरूच ठेवले. जालंधरची पत्नी वृंदा, तिच्या पतिव्रतेमुळे जालंधरला हरवणे अशक्य होते. त्यामुळे देवांनी विष्णूला वृंदाच्या पतिव्रतेचे तेज कमी करण्यासाठी मदत मागितली. विष्णूने जालंधरचे रूप धारण करून वृंदाच्या पतिव्रतेला नष्ट केले. त्यामुळे जालंधरची शक्ती कमी झाली. त्याच वेळी शिवाने जालंधर सोबत युद्ध सुरू केले. हे युद्ध अनेक दिवस चालले. शिवाने जालंधरच्या शरीराचे अनेक तुकडे केले. ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी पडले आणि एकाच ठिकाणी परत एकत्र येऊन जालंधर परत जिवंत होत होता. त्यामुळे शिवाने जालंधरचा वध करण्यासाठी त्याचे शिरकमळ केले आणि ते समुद्रात विसर्जित केले. जालंधरच्या मृत्यूनंतर शिवाने आपल्या तेजाचा एक अंश जालंधरच्या शरीरातून वेगळा केला आणि त्याला पृथ्वीवर स्थापित केले. त्यानंतर जालंधरच्या मृतदेहावरच तुळशीच्या रोपाचा जन्म झाला. जालंधरचा वध झाल्यावर शिवाने वृंदाला तिच्या पतिव्रतेचे तेज पुन्हा दिले आणि तिला तुळशीचे रूप दिले. त्यामुळे तुळशीला पवित्र मानले जाते. ही कथा जालंधरच्या अहंकाराची आणि त्याच्या पराभवाची आहे. ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार माणसाला कितीही शक्तिशाली बनवला तरी त्याचा अंत अटळ असतो.